रोज सकाळी जेवणात सुकी भाजीच असते, कारण यांना टिफिन द्यायचा असतो आणि मुलं सुक्या भाज्या खायला थोडंसं कचकचच करतात. म्हणून संध्याकाळी मी जनरली लिक्विडच्या भाज्या म्हणजे थोड्याशा रस्स्यावाल्या भाज्या करायचाच प्रयत्न करते. आणि ही भाजी तर माझ्या मुलांना खूप जास्त आवडते, कारण ही खूप सिंपल आणि खायला पण छान लागते आणि पौष्टिक पण असते. तर मी आज मुंगाच्या डाळीची भाजी करणार आहे. खूप सिंपल आहे. बेसिकचे मसाले टोमॅटो, कांदा, मिरची वगैरे टाकून फ्राय केला आणि त्यामध्ये मूग डाळ टाकून दिली आणि पाणी टाकून झाकून ठेवून दिलं उकडायला. त्यानंतर ही भाजी झाली तेवढ्या वेळात मी पटकन कणिक वगैरे मळून घेतलं. आणि इकडे बघा हे दोघेजण मस्त बसलेले आहेत आणि आजकाल ना हे टी व्ही समोर बसून अभ्यास करतात. एकजण टी व्ही बघत आहे आणि एकजण अभ्यास करत आहे. तर मग त्यानंतर मी लगेच कणिक वगैरे मळल्यानंतर पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि सगळ्यात आधी बाबांना जेवायला दिलं, कारण बाबांना लवकर जेवायला लागतं. त्यांना वाढून दिलं म्हणजे ते जेवले म्हणजे मी बिंदास होऊन जाते. मग मी सगळा स्वयंपाक आवरून घेतला. पण मला नंतर आठवलं की माहीने मला सांगितलं होतं की मम्मा माझ्या बुक्सला कव्हर लावून दे. पण मग एवढं सगळं झाल्यानंतर म्हटलं आता कव्हर पण लावायचे आणि भरपूर बुक्स होते. तर मग बसली लावायला. पण तेवढ्यात ना माझ्या फ्रेंडचा फोन आला. मग तिच्याशी बोलता बोलता माझा स्पीड आणखीच कमी होऊन गेला. तर मग अशा प्रकारे सगळ्या कव्हर लावत होती आणि मधामधात हे माझा बालिशपणासुद्धा चालू होता. त्याचे कट करून जे काही पार्ट्स खाली पडत होते त्याच्या अशा छान रोल होत होते आणि मग ते मी बोटात टाकून त्याच्यासोबत ते नखं वगैरे कसे दिसतील वगैरे असं टाईमपास माझा चालू होता. तर याच्यामध्ये माझी मुलं पण माझ्यासोबत असतात आणि मी हे सगळं केलं म्हणून मग माहीने तिकडे जाऊन क्ले आणला आणि क्लेचे तिने नखं बनवले आणि ती मला दाखवायला आली होती की बघ मम्मा तू कसं केलं तसंच मी पण केलं. तर मुलांसोबत जसं आपण राहिलो तसं मुलं होत असतात. त्यामुळे मी काम करता करता असं मधामधात बालिशपणा चालू ठेवत असते आणि मुलं पण माझ्यासोबत तसंच एन्जॉय करत असतात. त्यानंतर मग मी सगळं आवरल्यानंतर किचनमध्ये गेली आणि किचनमध्ये गेल्यानंतर म्हटलं सगळा पसारा पडलेला आहे, कारण मी फक्त स्वयंपाक करून निघाले होते. तर मग सगळ्यांची जेवणं वगैरे करून दिली आणि लगेच भांडी वगैरे सगळे घासून घेतली, ओटा वगैरे सगळा पुसून घेतला. तरीही माझे काम संपले का? तर नाही, मला उद्याच्या टिफिनची तयारी करायची होती. तर भाजी वगैरे आधीच चिरून ठेवलेली होती सकाळी टिफिनसाठी यांना द्यायला लागते म्हणून. आणि मुलं भाजी पुढे नेत नाही टिफिनमध्ये, त्याच्यासाठी मला काहीतरी वेगळं करावं लागतं. म्हणून मग थोडी मूग डाळ आणि थोडी चना डाळ असं भिजत घालून घेतली, धुवून वगैरे छान. कारण उद्या सकाळी यामध्ये थोडं आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण वगैरे टाकून मी मिक्सरला काढून त्याचे डोसे बनवून देणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.